आपण पाहत आहात TCN न्यूज। आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे समोर आलेल्या 34 अल्पवयीन आदिवासी मुली बेपत्ता असल्याच्या संशयाच्या अत्यंत गंभीर प्रकरणाकडे पाहणार आहोत। या वृत्तामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे। भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सिंह चव्हाण यांनी या प्रकरणात मुलींची तस्करी, धर्मांतरण आणि लव्ह जिहाद असल्याचा गंभीर आरोप केलाय। त्याचबरोबर मंत्री अशोक उईके यांनी देखील या आरोपांना दुजोरा दिल्यानं प्रकरण अधिकच संवेदनशील बनले। या प्रकरणात आरोपी म्हणून मझहर कुरेशी याचे नाव समोर आले असून त्याच्याबाबतही विविध चर्चा सुरू आहेत। तसेच मझहर कुरेशी यांनी अतिक्रमण केलेल्या जागेवरील अतिक्रमण राळेगाव नगरपंचायतीनं काढून टाकले असल्याची माहितीही समोर आली आहे। एका ऑडिओ क्लिपमुळे राळेगाव शहरात तणाव निर्माण झाला आणि जमावही जमल्याची माहिती समोर आली आहे। शिवमामा कोण? पोरी काढणारा। अच्छा, कुठच्या आपल्याच गावातला आहे, हे इकडे राहते फुकटनगर मध्ये। अच्छा अच्छा, ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम। हो, सोडला का? नाही बाबा, मला आपल्याच तर गावात दिसते घरापाशी। मोबाईल वर काम करत असते याईने। अच्छा, असं आहे का? तिचे काम ते तिले जेल झालती ना या कामासाठी, हा हा, तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा, तिचा नवरा? बाबा, कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना। मझहर कुरेशी? हो, त्यानंच दिलं। हो का? खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मझहर कुरेशी? नाही, हो, ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही, मला चांगलं नाही वाटत बा। सांगत हा, पैसा भेटते पण बदलवायला लागते। अच्छा अच्छा, तिघ चौकच आहे का फक्त? म्हणजे पोरी विकते काढते? बाप रे, फक्त तिघ चौघ? रॉकेट आहे यांचं। बाप रे, तुला काय माहिती या कामात? बाप रे, आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे, सांगूच नको। मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी प्रशासनाकडे स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे। काही ठिकाणी निषेध आणि चर्चासत्रेही आयोजित करण्यात आली असून या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे। पोलीस प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सतर्कता ठेवली जाते। ऑडिओ क्लिपच्या आधारे तपास सुरू असून संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात येते। मात्र आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांनी या सर्व आरोपांबाबत गंभीर शंका व्यक्त करत स्वतंत्र तपासातून वेगळी माहिती समोर आल्याचे स्पष्टपणे सांगितले। त्यांनी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याशी चर्चा करून ही माहिती घेतल्याचा दावा केलाय। आदिवासी मुलींविषयी चुकीची माहिती पसरवली जात असून त्यांची नाहक बदनामी होत असल्याचेही त्यांनी म्हटले। तसेच समाजामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या अफवांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले। यामुळे एकाच पक्षातील नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत असल्यानं जनतेत संभ्रम निर्माण झालाय। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभेमध्ये, खास करून राळेगाव शहरामध्ये एक 2 दिवसापासून आदिवासी मुलींच्या संदर्भात एक दुर्दैवी बाब प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सातत्याने दाखवली जात आहे। परंतु जी बाब माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चव्हाण आणि सन्माननीय मंत्री महोदय यांनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेच्या संदर्भात मला त्याचं स्पष्टीकरण देणं फार अपेक्षित वाटलं। कारण की ज्या आदिवासी मुलींच्या संदर्भात ज्या 34 मुलींना पळून नेलं किंवा त्या 34 मुलींची विक्री झाली किंवा त्या 34 मुलींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा प्रकारचं जे काही विधारक प्रचार प्रसार माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे, हे मला आवर्जून सांगणं या ठिकाणी वाटतंय। कारण हा आदिवासी मुलींचा अवमान नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे। त्यामुळे आदिवासीची कुठलीही मुलगी त्या ठिकाणी विकल्या गेली नाही, पळून गेली नाही किंवा कुठल्याच प्रकारची घटना घडली नाही, अशा सविस्तर चर्चा मी सन्मान्य SP साहेबांसोबत, मान्य कुमार चिंतासोबत चर्चा केली। त्या चर्चेमध्ये मला निदर्शनात आलं की जी काही व्हिडिओ क्लिप आली ते व्हिडिओ क्लिप कुठली आहे, कसं आहे, ते एक व्यक्ती आहे, ते ठरलेले व्यक्ती आहे, त्याचे ते बॉयफ्रेंड आहे, हेच लक्षात आलं। आणि त्याच्यानंतर ज्या घटना दाखवलेल्या आहेत
या 2 वर्षात 2025 ते 2026 पर्यंत एकूण 63 घटना झाल्या. त्या 63 घटनांपैकी केवळ 3 घटना व्हेरीफाय व्हायच्या आहे, बाकी सगळ्या झालेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट, जी घटना या 2 दिवसामध्ये ज्या मुलींच्या संदर्भात किंवा ज्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींच्या संदर्भात जी बातमी चालली ती अतिशय चुकीची आहे. जेवढ्याही घटना मी चेक केल्या होत्या पोलीस स्टेशन एसपी ऑफिसकडे बसून, त्यामध्ये एकही आदिवासीची मुलगी नाही. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लजी चव्हाण यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी तात्काळ पोलीस विभागाला कळवलं. पोलीस विभागाने युद्ध पातळीवर चौकशी सुरू केली. काल रात्रीपर्यंत 10 ते 15 लोकांना चौकशीसाठी घेतले. बालविवाह कायद्याअंतर्गत एकावर गुन्हा दाखल झाला. मजर कुरेशी जो आहे आणि त्यांचे पत्नी दोन्ही पोलीस विभागाच्या चौकशीसाठी असल्यामुळे 100% पोलीस विभाग कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता युद्ध पातळीवर न्याय देण्यासाठी सखोल चौकशी करत आहे. त्यामुळे निश्चितच पोलीस विभागाच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत चौकशी करून अंतिम अहवाल आल्यानंतर आपण निर्णय घेऊ. आता सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिकृत खुलासा करावा अशी जोरदार मागणी होते. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सत्य काय आहे हे समोर येणं अत्यंत गरजेचे असून अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहणं हीच जबाबदारी आहे. या प्रकरणात दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण निरपराधांची बदनामी होऊ नये हे तितकेच महत्वाचे. प्रशासनानं पारदर्शकपणे तपास करून जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडणं ही काळाची गरज बनलीय. जर तुम्हाला अशीच सत्य परिस्थिती मांडणारी आणि जनजागृती करणारी व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया उद्याच्या नवीन एका घडामोडीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. आपली काळजी घ्या. धन्यवाद.